नमस्कार. विश्वशांती दर्शन चॅनलवरती आपण विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्याशी संवाद साधत आहोत. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्यानंतरचा हा सगळाच शिक्षणाचा जो अलौकिक कर्तृत्वाचा इतिहास आहे, तो इतिहास नेमका काय आहे, त्याचा उगम कुठे होता, आणि स्वतः जेव्हा निर्माता याविषयी बोलतो त्यावेळेला आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल दर्शक हो की हे आत्मनिवेदन आहे. आत्मनिवेदन ही नवविधा भक्तीतली 9वी पायरी आहे. अहंकाराशिवाय आत्मनिवेदनामध्ये हे कसं घडलं सांगण्याची प्रक्रिया मूळ निर्मात्याकडनं जेव्हा घडते त्यावेळेला संपूर्ण कार्याचं आत्मनिवेदन हे 9व्या पायरीवरती घडत राहतं. आणि आज आपण या निमित्ताने विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्याशी संवाद साधणार आहोत. या विश्वशांती दर्शन चॅनलच्या कार्यक्रमांमध्ये सगळ्यात प्रमुख कार्यक्रम आहे. याचं कारण या सगळ्याच विश्वाच्या उगमाविषयीची माहिती आपल्याला मिळणार आहे. तेव्हा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. 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 रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हे सगळं निर्माण होत असताना भारतभर अनेक शैक्षणिक संस्था आहेत, परंतु आपली एकमेव संस्था अशी आहे की जी मुलांना शिक्षण देण्याव्यतिरिक्त संपूर्ण जगाचा विचार करते, विश्वशांतीचा विचार करते, विश्वशांतीसाठी काय व्हायला हवं त्याच्यासाठी धडपड करत राहते. बहुतेक संस्था ह्या आपापल्याकडे असलेल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींवरती आणखी एक शिक्षण संस्था कशी तयार होईल असा विचार करतात. पण तुमच्या इथे तसं घडलं नाही. तुमच्या इथे पुण्यापासून जवळ असलेल्या लोणी काळभोरमधला प्रकल्प असो, त्या ठिकाणी शिक्षण संस्था आहेत, पण त्याचबरोबर मोठा जगातला सगळ्यात विश्वशांतीचा घुमट तुम्ही बांधला. आपण आता ज्या ठिकाणी बसलेलो ते विश्वशांती दर्शन देवतेचं मंदिर तुम्ही बांधलं. तसं पाहायला गेलं तर शैक्षणिक संस्थांच्या घटनेमध्ये ह्या गोष्टी येत नाहीत, पण ज्या अर्थी या गोष्टी घडल्या त्या अर्थी ह्या तुमच्या लहानपणापासून तुमच्या मनावरती त्याचे ठसे उमटलेले असणार, नाहीतर हे असं घडणार नाही. हे अचानक मध्ये 35व्या वर्षी 40व्या वर्षी हे विचार मनात आले असं घडलं नसणार, कारण हा विचार मुळात रुजून यावा लागतो आणि तो रुजून आलेला असणार. आम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे की रामेश्वर रुई 1000 लोकवस्तीचं गाव, तुमचं तिथलं लहानपण, तुमच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना, तुमच्या जन्माच्या आधी घडलेल्या घटना, तुमचा जन्म झाल्यानंतरच्या घटना, तर ह्याविषयी सविस्तर आपण आमच्याशी संवाद साधावा अशी इच्छा आहे. प्रयत्न करतो मनापासून. तर सांगा, आम्हाला खूप उत्सुकता आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. आता असंच असेल तर तुमच्या वारकरी संप्रदाय असलेल्या आणि शेतकरी कुटुंबामध्ये एक व्यक्ती अशा पद्धतीनं जगामध्ये प्रसिद्ध होते आणि जगाला मार्गदर्शन करण्याची मनीषा मनात ठेवून कार्य करत राहते. ते नेतृत्व तुमच्याकडे आता येत चाललेलं आहे हळूहळू. तर हे त्या 1000 वस्तीच्या छोट्या गावांमध्ये हे कुठून आलं तुमच्याकडे सगळं? संजयजी, तुम्ही अतिशय अंतःकरणाला स्पर्श करणारा प्रश्न विचारला. खरं म्हणजे जीवनामध्ये जे काही कार्य उभं राहिलं त्याचं सविस्तर निवेदन रामेश्वरच्या आमच्या अत्यंत आदर्शवत असं जे ठिकाण आहे ते संत गोपाळबुवा महाराज देवस्थान, त्या गावामध्ये आमचा जन्म झाला. राष्ट्रधर्मपूजक एक अत्यंत हाडाचे वारकरी, निष्ठेने श्रद्धेने पांडुरंगाची भक्ती करणारे आमचे पूज्य वडील. मी मुद्दाम उल्लेख करतो की त्यांना राष्ट्रधर्मपूजक असं म्हटलं जातं. ज्यांनी पंढरपूरचं दर्शन झाल्यानंतर
रामेश्वर गावामध्ये ग्रामप्रदक्षिणेचा कार्यक्रम सुरू केला, उपक्रम. वडील शिकलेले नव्हते, कधी शाळेत गेले नाहीत, पण मोठे हाडाचे वारकरी होते, सुंदर असं व्यक्तिमत्व. त्या एका गोष्टीचा परिणाम जीवनामध्ये निश्चितपणे आहे असं वाटतं. आणि जे घराणं वैष्णव परंपरेचं, ज्ञानोबा तुकोबाच्या कीर्तन प्रवचन परंपरेचं एक प्रतीक म्हणून ओळखलं जात होतं, त्या घरात माझा जन्म झाला. त्याचा परिणाम निश्चितपणे जीवनावर आहे. पुढचे आपले सर्व संदर्भ जे आहेत, तत्त्वज्ञ संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली आणि तत्त्वज्ञ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावाने उभारलेला हा जो मानवी इतिहासातला सर्वात मोठा शांती घुमट, याची निर्मिती, याचं ज्याला आपण निर्मिती केली असं नाही, पण अवतरित झाला हा घुमट, अशा प्रकारची भावना मनामध्ये. हा काही चमत्कार नव्हे. किंवा ज्या मंदिरात आता आपण बसून आपण जे आत्मनिवेदन करतो आहोत, ते विश्वदर्शन देवतेचं मंदिर असो, आळंदीचे घाट असो, तिथला तो ज्ञानस्तंभ गरुडस्तंभ असो, आळंदीमध्ये देहूमध्ये बांधलेले घाट, तिथलं महाद्वार, रामेश्वरचा तथागत गौतम बुद्ध विहार व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वशांती भवन, रामेश्वरच्याच निकट अगदी जवळ असलेल्या सोनावळा नदीच्या दोन्ही तीरावर एका बाजूला गोपाळबुवाचं मंदिर, तशा अर्थाने हिंदूंचं, आणि पलीकडच्या बाजूला जामा मस्जिद, दर्गा एकत्रितपणे, आणि त्यांना जोडणारा राम रहीम मानवता सेतू. या सगळ्याच घटना पुढे कशा झाल्या, काय झाल्या, कारण काय, कशाकरता केल्या, या सर्वांच्या पाठीमागं खरं म्हणजे मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे की जी कदाचित आपल्याला विश्वास बसणार नाही. आपण काही चमत्कार किंवा असं भविष्यवाणीचं कथन करण्याचा प्रयत्न नाही, पण माझे स्वतःचे आजी आजोबा, सख्खे मामा, गुल्याच्या टाकळीमध्ये माझा खरा जन्म झाला, रामेश्वरच्या ऐवजी. पंढरी पाटील घुले, प्रभाकर गजराम घुले या मामांच्या अक्कांच्याही मुखातून जे निवेदन मी किंवा कथन ऐकलं ते मुद्दाम कथन करतो, म्हणजे आपल्याला पुढचं बोलता येईल. म्हणजे अक्का म्हणा ते तुमच्या मोठ्या भगिनी प्रयाग अक्का, म्हणजे प्रयाग अक्का, की ज्यांच्यामुळं खरं म्हणजे हे सर्व जीवनामध्ये उभं राहिलं असा माझा पुढे सिद्धांत आहे. अक्कांचं याच्यामध्ये त्याग आणि समर्पणाचं कॉन्ट्रिब्युशन फार मोठं महान आहे. त्यांनी जो जीवनामध्ये त्याग केला, समर्पण केलं, ती छोटीशी कथा वेगळी आपण बोलू. परंतु त्यांनी असं विनायक बाबा नावाचे एक कीर्तनकार प्रवचनकार होते, मोठे जाणकार होते, द्रष्टे होते. अचानक आमची आई, ज्यांचं नाव सरस्वती असं होतं नाव, तर त्या गुल्याच्या टाकळीमध्ये माझी आई तेव्हा त्या गरोदर अवस्थेत होत्या, आजारी पडल्या होत्या. असं अगदी तिथीनुसार सांगायचं झालं तर त्यांना 9 महिने आणि 2 दिवस झालेले होते असा अंदाज आहे. आणि त्यांना आजारपण झाल्यामुळं वडिलांनी, आमच्या आजी आजोबांनी विनायक बाबांना घरी बोलवलं की सरू आजारी आहे, तिला जरा आशीर्वाद द्या, धीर द्या. म्हणून विनायक बाबा घरी आले. सरस्वती नाव ना आईचं नाव सरस्वती. आणि ते आले आणि त्यांनी सरूकडं पाहिलं, त्यांची नाडी बघितली आणि ते एवढंच म्हणाले की बाळ, काळजी करू नको, तुझा आजार हा पूर्णपणे बरा होईल. तू आता ज्या अवस्थेत आहे तुला कल्पना नसेल, परंतु तुझ्या पोटाला एक फार मोठं महान असं पुत्ररत्न येणार असं भाकीत केलं. ज्याला सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता असलेलं असं एक वेगळं पुत्ररत्न तुझ्या जन्माला येईल, तुझ्या पोटी. आणि मला असं दिसतं, म्हणाले की या कराड घराण्याचं हे छोटं घराणं रामेश्वरमधलं,
या घराण्याचं नाव संपूर्ण जगभर होईल अशा प्रकारचं कार्य ह्या मुलाच्या हातून घडणार आहे असं बोलून गेले. आता याला काय म्हणायचं कसं म्हणायचं माहीत नाही. आणि तू बाळ काळजी करू नको सरू, तुला जेव्हा हे पुत्ररत्न होईल त्याच्यानंतर तेही आजारी पडेल, भीती वाटेल की कदाचित हा जगतो का नाही वगैरे. तुझा आजार तर बरा होईलच, पण तुझा हा जो काही पुत्ररत्न असेल, तुझ्या पोटीचा मुलगा होईल, तो आजारी पडल्यावर सुद्धा घाबरू नको. 3-4 दिवसामध्ये त्याला बरं वाटेल. आणि मग त्याचं नामकरणही झालं, विश्वनाथ नाव ठेवलं गेलं आणि मग पुढचा जीवनाचा प्रवास सुरू झाला. ते शब्द कदाचित कसे किंवा काय कारण घडलं माहीत नाही, परंतु त्यांनी नकळत पुढे आयुष्यभर मला असं दिसतं की त्यांनी एक सत्याचं स्वरूप धारण करायला सुरुवात केली. तुमच्या मामांनी किंवा प्रयागकांकडनं जेव्हा ही तुमच्या जन्मावेळची माहिती तुम्हाला मिळाली, त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं का की सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता असलेलं पुत्ररत्न जन्माला येईल हे तुम्ही ज्या वयात ऐकलं त्यावेळेला तुमची स्वाभाविक प्रतिसाद काय होता आहे स्वतःविषयी? असं जेव्हा तुम्ही मामा सांगतोय, लहान असाल तुम्ही त्यावेळेला पण तरीसुद्धा. संजयजी, मी प्रामाणिकपणे असं सांगतो की साधारणपणे अशा गोष्टीवर किंवा अशा भविष्यकथांच्यावर समाजामध्ये फार विश्वास नाही. मलाही कधी असं जाणवलं नाही, कळलं नाही की अरे काय सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता घेऊन पुत्र होईल आणि तो आपण आहोत, अशा प्रकारची भावना मनाला पूर्णत्वाने रुजायला बराच काळ गेला. खरं म्हणजे मन तसं मानत नव्हतं, पण जे सांगणारे होते माझे आजी आजोबा, मोठा इतिहास येत होता. ते म्हणजे प्रामाणिकतेची आणि एका अद्भुत अशा आत्म्यांची, मनाची, भावनेची ती एक वेगळी प्रतिकृती आहे. अक्का तर लहान होत्या त्यावेळेला हे घडलं तेव्हा, परंतु आमच्या मामाने वगैरे सांगितल्यानंतर ते कधी सहसा त्यांच्या आयुष्यामध्ये खोटं, वरकरणी, अतिरेकी स्तुती करणारं बोलण्याचं कधी आठवत नाही. त्याच्यामुळं ती गोष्ट नकळत कार्य जेव्हा सुरू झालं, मी शाळेत गेलो, पुढे काय काय घडलं ते, आणि पुढे इथपर्यंत जे पोचल्यानंतर जेव्हा पुन्हा त्याची आठवण होते त्या शब्दांची, तेव्हा आता असं वाटतं की हे भविष्यकथन किंवा हे जे कथन आहे, सत्यकथन आहे, त्या हरिभक्तपरायण विनायक बाबा माणिक बाबांचे सहकारी, हे याला काहीतरी अर्थ होता असं आत्ता जाणवतं. त्यावेळेला किंवा याच्या अगोदर आपल्या स्वतःबद्दल अशा प्रकारचा काही अहंभाव किंवा अशा प्रकारचं महान काहीतरी कार्य घडेल जे अद्भुत आहे, जे अशक्यप्राय आहे. एका मनुष्याच्या जीवनामध्ये 30-40 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढं कसं कार्य विविध क्षेत्रामधलं, पण तत्त्व एक आहे. तत्त्व जे आहे, मूळ तत्त्व ते आहे संत ज्ञानेश्वर तुकाराम आणि पंढरीचा पांडुरंग. याच्यावर अधिष्ठान ठेवून निष्ठेनी, भक्तिभावाने असं काही कार्य घडत राहिलं. आणि पुढे अर्थात काही कारण घडलं. ते माझ्या ज्येष्ठ भगिनी त्यागमूर्ती प्रयागका कराड, ज्यांना आपल्याच मुखातून कधी काळी पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागका कराड, भारतीय संस्कृतीचं मूर्तिमंत प्रतीक असं संजयजी आपल्यासारखे जे जाणकार आहेत, द्रष्टे आहेत, त्यांच्याच मुखातून आखांचं जे वर्णन सुरू झालं, त्यांचा त्याग आणि समर्पण परिसीमेचा होता. आपण त्या घटनांकडे, इतिहासाकडे येण्यापूर्वी तुमची रामेश्वर रुई गाव मी बघितलेलं आहे, आत्ताचं बघितलं आहे मी, पण त्यावेळेचं रामेश्वर रुई गाव आणि तुम्हाला तिथे शाळेत पाठवणं, मग पुढचा टप्पा तुमचा शिक्षणाचा, तर आमच्या दर्शकांना कळू दे की शालेय स्थिती अशा गावांमध्ये जिथे हजाराचीच वस्ती आहे आणि ग्रामीण भाग आहे, शेतकरी आहेत, वारकरी आहेत, सगळ्याच धर्माचे लोक त्या ठिकाणी आहेत, त्यावेळेला तुम्ही तिथल्या शाळेत गेलात, त्याच्या पुढच्या शाळेत गेलात किंवा मग महाविद्यालयातला प्रवेश तुमचा, तो थोडा इतिहास आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे की हे ते अगदी COEP-पर्यंत पुण्यात तुम्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये तुम्ही प्रोफेसर होईपर्यंत, मग मला असं वाटतं की
ह्या प्रवासामध्ये ह्या सगळ्या विश्वाची रुजवात जी आहे त्या मधल्या प्रवासात असणार, तर ते जाणून घ्यायची इच्छा आहे. संजयजी, आठवण होते तुम्ही अतिशय आत्मीय भावनेने मनापासून आदरपूर्वक काही प्रश्न जे आता विचारत आहात त्याच्यामुळं निवेदन करायला संकोच वाटत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला गर्व होऊ नये एवढी फक्त भावना आहे. आपल्याकडून निवेदन करताना काही चूक होऊ नये याचीही भावना आहे. अगदी लहानपणातला विषय बोलला तर त्या रामेश्वर रुई गावामध्ये माझे त्यावेळेसचे गुरुजी, ज्यांचं नाव व्यंकटराव कुलकर्णी असं होतं, त्यांचा वाडा आहे अजूनही तो. त्यांच्या वाड्यामध्ये एक जनावराचा गोठा असायचा, 5-6 पत्रं टाकलेली होती आणि त्या वाड्यामध्ये 2-3 गायी आणि 2 म्हशी याचा गोठा होता. मला अजून आठवतं की अक्कांच्या सांगण्यावरून मी जेव्हा 5-6 वर्षाचा झालो तेव्हा माझे ज्येष्ठ बंधू, की ज्यांच्यामुळं मी खरं म्हणजे आत्ताही बाकीचं उपभोगतो आहे, ते तुळशीराम कराड किंवा तुळशीराम अण्णा, माझे ज्येष्ठ बंधू, यांनी मला अजून आठवतं की मला त्या पद्धतीने त्यावेळेसच्या आंघोळ वगैरे घातली, सकाळी गंध लावला, तेल लावलं बऱ्यापैकी डोक्याला आणि मला त्या शाळेत घेऊन गेल्याचं मला अजून आठवतं. त्या वाड्यात गेल्यावर कुलकर्णी होते, त्यांचे वडील असायचे नारायणराव कुलकर्णी नावाचे, ते आमच्या वडिलांचे जिवलग मित्र होते. तिथं नेलं तर त्या शाळेमध्ये ते ढाळच होती बारीकशी, त्यात 5-6 मुलं बसलेली होती आणि मला घेऊन गेल्यावर गुरुजींच्या हातात हात दिला, नमस्कार केला आणि शाळा सुरू झाली त्या जनावराच्या गोठ्यामध्ये. त्याची दिनचर्या अशी होती की त्या जनावरांच्या गोठ्यामध्ये, गाई घोड्याच्या गोठ्यामध्ये, गाई म्हशींच्या, आमची शाळा सुरू व्हायची तर सकाळी उठल्याबरोबर आलं की त्या ठिकाणी शेण काढायचं, झाडून काढायचं आणि फाटके गोंडपाटाचे पोते टाकून आमची शाळा भरायची. गाई म्हशी रानात चरायला गेल्या की तोपर्यंत शाळा भरायची. आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्याच गोठ्यामध्ये संध्याकाळी जेव्हा गाई म्हशी रानातून चरून आल्या की त्यांच्या गळ्यातली घंटी होती ती शाळेची घंटी होती. शाळेला बेल असते हे आम्हाला माहीतच नव्हतं, त्याची गरजही कधी वाटली नाही. अनेक प्रसंगमध्ये आहेत, परंतु तो प्रसंग अतिशय मार्मिक आणि हृदयस्पर्शी आहे. आणि पुढे योगाने बरी बुद्धी होती, डोकं होतं, तेव्हा पद्धती होती की ते अडीचकी, निमकी, पावकी असं असायचं. आणि गावातलेच काही जरा थोडे 2री-3री शिकलेले लोक आम्हाला प्रश्न विचारायचे, धडा वाचून दाखवायला लावायचा, मोठ्याने उभं करायचं आणि ती प्रार्थना म्हणायची, तो धडा वाचून काढायचा घडघड आणि गणिताचे प्रश्न विचारायचे आणि त्याच्यात उत्तरं दिली की तो मुलगा पुढच्या वर्गात. परीक्षा नव्हतीच. अशा पद्धतीने मी 9व्या वर्षीपर्यंतच माझी 4थी पास झाल्याचं त्या सुप्रीम मंडळीने डिक्लेअर केलं. यात हा 4थी पास होण्याच्या लायकीचा आहे. आणि मग प्रश्न आला की गावात शाळाच नव्हती, ही खाजगी शाळा होती. आता पुढे काय? तर ते भाऊसाहेब शिंदे नावाचे ग्रस्त होते, दाजी भोसले नावाचे आमच्या घरातल्याच एक नात्यातले ग्रस्त होते. आणि त्यांनी कुठून तरी माहिती काढली की बाबा आता इथं तर लातूरला शाळा होती, पण लातूरची आठवण न करता सोलापूर जिल्ह्यातल्या माढा नावाचा जे तालुका आहे त्या गावामध्ये गणपतराव साठे नावाच्या व्यक्तीने, तेव्हाचे लोकल बोर्डाचे चेअरमन, त्यांनी माढ्यामध्ये गोरगरिबांच्याकरता वसतिगृह काढलं आहे, ज्याला 5 रुपये महिना, 5 रुपये जेवण खाण राहणं सगळं फुकट, 5 रुपये महिना. आणि ते गावाच्या, माढा गावाच्या शेजारी एक ओढा वाहतो, त्या ओढ्याच्या शेजारी माढेश्वरी नावाचं एक मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या ओऱ्या ज्या होत्या भोतालच्या पडलेल्या होत्या काही, त्या ओऱ्यामध्ये बोर्डिंग सुरू होतं. आणि तिथे मला वडील घेऊन गेले त्या शिंद्यांच्यामुळं. आणि तिथे गेल्यानंतर त्या बोर्डिंगमध्ये मला 5 रुपये महिना जेवण खाण राहणं. परंतु जेवणामध्ये मात्र ते गावातून धान्य गोळा करून आणायचे आणि त्याच्या मिलोच्या किंवा मक्याच्या भाकरी
आणि ती मोजून असायची, 1 किंवा सव्वा भाकर मिळायची. बाबू नावाचा आचारी होता, तो आम्हाला हे सर्व पुरवायचा, द्यायचा. आणि महत्त्वाचा मुद्दा असा की जेवणाला भाजी वगैरे काही असायची नाही, डाळ असायची नाही. जर्मलची थाळी, तेव्हाची 3 आणे किंमत. त्या जर्मलच्या थाळीमध्ये आम्हाला ती 1-1.5 भाकरी दिली की मार्केटमध्ये मिरच्यांच्या आडतीवर ज्या मिरच्या फटकून अशा फेकल्या जातात आणि देठ, मिरच्यांचे देठ आणि पांडी बुकटी, तर ते आम्ही उचलून आणायचो आणि त्याची चटणी करायची. आणि त्याचं पाणी, मीठ आणि ते पांढऱ्या मिरचीच्या देठाचं पाणी पातेलभर आणि ते त्या थाळीमध्ये ओतायचं. ती 1 सव्वा भाकरी चुरायची, त्याचा काला करायचा आणि तो वरपायचा, खायचा. आणि मग मधल्या काळात काही जेवण वगैरे मिळायचं नाही, पण अतिशय आनंदाचा, समाधानाचा विषय. सगळे विद्यार्थी एकत्र जेवायला बसायचं. एकत्र जेवायला बसायचं एक कंपल्शन होतं. ठरलेल्या वेळीच सकाळी असो संध्याकाळी असो जेवण असायचं आणि त्यामध्ये सर्व जाती धर्माचे सगळे. आज तुम्ही कोथरूडच्या ऑफिसमध्ये दुपारी एकटे जेवत नाही, त्याचं मूळ त्या एकत्र जेवण शाळेमध्ये. नाही, खरं आहे संजयजी, तुम्हाला माहीत आहे की आपल्या जीवनामध्ये माहीत नाही, सहभोजन, सहकारी आणि एकत्र जेवल्याशिवाय समाधानच होत नाही. पंगत पाहिजे, अंगत पंगत ज्याला म्हणतात खेड्यामध्ये. पुढे काय झालं त्या माडाच्या त्या शाळेच्या? मला योगागवानी त्या ठिकाणी एक लोकल बोर्डाची शाळा होती, त्या शाळेमध्ये 5वीला घातलं गेलं. गायकवाड नावाचे एक शिक्षक, त्यांच्या हवाली मला केलं गेलं. खूप चांगले ग्रस्त होते. आता अजूनही डोळ्यासमोर माझा त्यांचा चित्र, फोटो आहे. पण त्या शाळेमध्ये मी 4थीला गेलो. सुदैवाने मी पहिला येत होतो. 4थी आणि 5वी माड्यात झाली, त्या बोर्डिंगमध्ये झाली. त्या बोर्डिंगच्या तिथं खरं म्हणजे मला अजून आठवतं की एक स्मशानभूमी होती, तर तिथलं चित्र अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. कारण का लहान असल्यामुळं भीती वाटायची ना. परंतु त्या नदीमध्येच, ओढ्यामध्येच आंघोळी करायच्या, कपडे धुवायचे, तांब्यात पाणी घेऊन यायचं, तेच पाणी प्यायचं, जर्मलची थाळी आणि तांब्या. अशा अनेक बारीक सारीक आठवणींचा पसारा डोक्यामध्ये आहे. परंतु इथे खरा इतिहास रचला गेला. आणि त्याच्यानंतर मी, आमची सर्व मुलं जी होती 27-28 त्या कॅम्पची, कारसा कॅम्प म्हणायची त्याला, ते कारसा गाव आहे, ही सर्व मुलं बोर्डिंगमध्ये खूप हाल व्हायला लागले. पुढे जेवायला मिळेना आणि म्हणजे सगळेजणं तिथले बार्शी गावाला निघून गेले. बार्शी मोठं शहर होतं तालुक्याचं. पण मी मात्र पुन्हा माढ्याला 1 वर्ष तसा एकटाच राहिलो, गायकवाडांच्या प्रेमामुळं, त्यांच्या आपुलकीनं. आणि मी 5वी झाल्यावर मग बार्शी सोडलं, आपलं माढा सोडलं आणि बार्शीला आलो. आणि बार्शीमध्ये तेव्हा 10वीला नाही 11वीला मॅट्रिक असायची. मग ते 5वीपासून 11वीपर्यंतचा अभ्यासक्रम बार्शीमध्ये झाला. सिल्वर ज्युबली हायस्कूल असं त्याला म्हणतात. ते भगवंताची नगरी आहे, उत्तरेश्वराची नगरी आहे, वेगळं ते ठिकाण आहे. त्याचेही संस्कार होते, कारण का अनेक त्या ठिकाणी असे लोक होते की जे माधुकरी मागून शिकत होते. माझा मित्र गणाचार्य असो, पंचाक्षरी गाढवे असो, हे लोक अशी लुंगी घातलेली असायची, साधी 1.25 रुपयाची लुंगी, आणि गावामध्ये अशी थाळी घेऊन माधुकरी मागून भिक्षा आणायची आणि ती सर्व मित्रांना खाऊ घालायची. एकदा जेवण मिळालं तर खूप झालं, अशी अवस्था होती. पण माहीत नाही, 5वीपासून मी अभ्यासाला सुरुवात झाली आणि नकळत प्रत्येक वर्षाला मी खरं म्हणजे पहिला नंबर त्या शाळेमध्ये येत गेला. 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी आणि 10वी झाल्यावर 11वीला मी पुन्हा वर्गात पहिला आलो. हे जे पहिलं येणं आहे, पहिलं म्हणजे आपल्या शाळेमध्ये, बरोबर, शाळेतून नंबर येण्याची जी प्रक्रिया आहे, तर पुन्हा मी थोडा मागे नेतो तुम्हाला की हे तुमच्या इथे जे गावातलं मंदिर तुम्ही म्हणाल गोपाळबुवा महाराजांचं किंवा, तर तिथे तुमची प्रार्थना काय असायची देवाजवळ गेल्यानंतर? बरं झालं संजयजी तुम्ही प्रश्न विचारला की मला माहिती नाही का कसं, पण मी जेव्हा पहिल्यांदा आयुष्यात 9-10 वर्षाचा असताना जेव्हा गाव सोडायचो, तर अवसारोड नावाचं स्टेशन 18 किलोमीटरवर, पायात चप्पल नसायची, अर्धी चड्डी
अर्धं शर्ट आणि भाजी भाकरी घेऊन मी जेव्हा निघत असे तर गोपाळबुवा महाराज एक संत महान होऊन गेले, जिथं अक्कांचं आणि आमच्या घराण्याचं एक अधिष्ठान म्हणतो त्याला, मोठा महात्मा होऊन गेला असं सांगतात. त्याची एक नुसती अशी मातीचा ढीग आणि त्याच्यावर एक मूर्ती असायची, असा दगड. तिथं आम्ही नमस्कार करायचो. सुंदर ते अश्वत्थ वृक्षाचं झाड आणि पुढे वडाचं झाड, 2 महान ऋषींचं स्वरूप असलेली ती झाडं आणि ती नदी, तो प्रवाह. तर तिथं आलो की मला माहीत नाही, मी अतिशय लहान वय असलं तरी 9-10 वर्षाचं, तेव्हा मी जेव्हा गोपाळबुवाला अक्कांच्याबरोबर नमस्कार करत असे, पुढे आता चालत निघायचं आहे, तर माहीत नाही मला तुम्ही विश्वास ठेवाल की नाही, परंतु त्या वयामध्ये मी प्रार्थना एकच करत असे, हे परमेश्वरा मला सद्बुद्धी दे, असा शब्द यायचा. आता कोणी म्हणेल एवढ्या लहान वयात एवढं डोकवतं का तुम्हाला सद्बुद्धी वगैरे, पण हे सत्य आहे की मला सद्बुद्धी दे, दुसऱ्याबद्दल कधी वाईट विचार येऊ देऊ नको. हे 2च प्रार्थना असायच्या, सद्बुद्धी दे, दुसऱ्याबद्दल कधी वाईट विचार येऊ देऊ नको. पण तिसरी मागणी असायची की माझा देवा पहिला नंबर येऊ दे, आणि पहिला नंबर येत गेला. मी नारळ फोडणं असंही म्हणायचो, पण नारळ मात्र कधी फोडला नाही. आणि ही जी सद्बुद्धी दे किंवा दुसऱ्याबद्दल वाईट विचार येऊ देऊ नको, समाजाबद्दलची एक भावना व्यक्त व्हायची. आणि मग मी तिथून चालत निघायचो अवसा रोडला, तिथून बार्शीला जायचं आणि त्या शाळेमध्ये अभ्यास करायचा. पण एक छोटा प्रसंग आहे की जो अतिशय हृदयाला स्पर्श करणारा विषय आहे. आत्ताच जेव्हा मी विचार करतो की तुला एवढी 10-11 वर्षाचा 9-10 वर्षाचा असताना एवढं शहाणपण शिकवलं कोणी तुला, मला माहीत नाही. तर पण घरामध्ये जे संस्कार होते अक्कांचे, अण्णांचे, वारकरी संप्रदायाचे, तेव्हा त्या काळामध्ये 200, 400, 500, 1000 लोकांचं भोजन, अन्नदान हा एक घराण्याचं एक वेगळं स्वरूप होतं अक्कांच्यामुळं. आणि ते झाल्यानंतर अगदी शेवटचा मनुष्य, भांडे घासणारी माणसं असतील, कुणी असतील, त्या सर्वांनी भोजन केल्याशिवाय आमचे वडील किंवा अक्का कधी जेवण केले नाहीत. शेवटचा मनुष्य, त्याला जेवण, भोजन तृप्त, गोडधोड असेल ते, आणि नंतर स्वतः साधी भाजी भाकरी खाऊन स्वतः दादा किंवा अक्का आपलं जीवनाचा क्रम करत असत. या असल्या संस्कारांचा परिणाम असावा की सामाजिक कार्यामधली ही जी भावना आहे, विचार आहे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, देव तेथेची जाणावा, असा जो विषय बोलला जातो, याचे काही संस्कार मनावर होत होते असं मला वाटतं. आज जाणवत आहे ते. त्या काळामध्ये इतक्या उंचीचे काही विचार होते असा मी काही दावा करत नाही, पण कुठेतरी हे भारतीय संस्कृतीचे जे संस्कार आहेत खरे, आत्मिक समाधानाचा विषय, मनाचा विषय, सगळ्या गोष्टी प्रत्येक गावामधलं गोपाळबुवाचं मंदिर, कीर्तन प्रवचन गोपाळबुवा मंदिरामध्ये असेल, गावामध्ये असेल, हो, त्यावेळेला तुमचं हे ऐकण्याचे योग सातत्याने येत असतील. खरं सांगायचं म्हणजे की अगदी फार मोठं प्रत्येक कीर्तन आणि प्रवचन मी ऐकतच होतो असं नाही, पोरकटपणा असतो, पण त्याच्याशी निगडीत असायचं नाही. त्या कीर्तन प्रवचनामध्ये काही वेळ बसणं, मध्येच लहान असल्यामुळे उठून पळून जाणं, अशा घटना घडत असतील, मला तर आठवत नाही, परंतु निष्ठा होती. तुमच्या ह्या आपण काय करणार आहोत, आपला समाज जो आहे तो अनेक पदरी ठेवणार आहोत. त्यामुळे मी जरी तुम्हाला पुढे मागे येऊन गेलो तरी तो प्रवास सगळ्या पदरांनी एकदम त्याचा पट तयार व्हावा अशी इच्छा आहे. माझं म्हणणं आहे, प्रयाग अक्कांचा सहभाग तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातला, तर तो मी इतक्या मोठ्या मगापासून अनेक वेळा तुमच्या बोलण्यामध्ये अक्का अक्का असं नाव येत आहे, तर जरा उत्सुकता आहे, आम्हालाही उत्सुकता आहे, दर्शकांनाही उत्सुकता आहे की अक्का कोण किंवा काय घडलं त्यावेळेला. मित्र, आता तुम्ही गैरसमज करू नये, हा विषय मोठा भावनिक आहे. एक ज्याला हृदयस्पर्शी ज्याला म्हणता येईल जीवनामध्ये, की संजयजींनी त्यांना आमचं जीवन माहीत असल्यामुळं, जवळून त्यांनी अभ्यास केल्यामुळं त्यांनी हा जो प्रश्न विचारला आहे की प्रयाग अक्का कराड आमच्या ज्येष्ठ भगिनी, मी अनेक शब्द वापरले, त्यागमूर्ती, पूर्ण ब्रह्मयोगिनी,
असे जे शब्द वापरले याच्या पाठीमागं की हे जे काही तुम्ही माझ्या हातून आयुष्यात जे कार्य घडलं, हे कार्य म्हणजे हा माऊलीचा प्रसाद आहे असं मी नेहमी म्हणतो. हा माऊलीचा प्रसाद आहे, जगद्गुरू तुकाराम महाराजांचा प्रसाद आहे, पांडुरंगाचा प्रसाद आहे. पण खऱ्या अर्थाने माझ्या ज्या ज्येष्ठ भगिनी की ज्यांच्या जीवनातलं सर्व कार्य आणि त्यांचं जीवनातला परिसीमेचा त्याग आणि समर्पण याचं हे फलित आहे असा माझा अजूनही पूर्ण दृढ विश्वास आहे. आता याला काय म्हणायचं की परमेश्वराचा आशीर्वाद, त्याचा प्रसाद, अक्कांचा तर घटना अशी आहे छोटीशी, फार लांबलचक बोलण्यापेक्षा. मी 3.5-4 वर्षाचा असेल, मला पुसटचं आठवतं. मला आमच्या आईचं नाव सरस्वती, माता सरस्वती. अतिशय सत्शील, भावनिक, वारकरी, माळकरी आणि अतिशय निष्ठावान पांडुरंगाच्या माऊलीच्या भक्त. जसं माझ्या जीवनातली कथा विनायक बाबाची बोललो त्याच्यापेक्षा वेगळा अनुभव आहे की 3.5-4 वर्षाच्या वयामध्ये मी लहान असताना आमच्या आईचं, सरस्वती मातेचं निधन झालं. मला पुसटशी त्यांची चेहऱ्याची आणि शरीराची आकृती दिसते, पण चेहरा आठवत नाही. ज्या आईचंही पुन्हा दुसरं बाळंतपण होतं आणि त्यावेळेला त्यांचं पहाटे 3:30-4 वाजता निधन झाल्याचं मला नंतर आत्ता कळतं आहे ते की काय असेल, कसं असेल. तर सरस्वती मातेचं त्यांच्या गरोदरपणामध्ये औषध नाही, पाणी नाही, 20 किलोमीटरवर शहर, दवाखाना नाही, औषध नाही, काही नाही. आणि त्याच्यामुळं त्यांचं निधन झालं. मला 3:30-4च्या सुमाराला घरातल्या कोणीतरी आमच्या बहिणीने दुसऱ्या मला जागं केलं. मी झोपलो होतो, आमचे भाऊ सगळेजण लहान मुलं. मला झोपेतून जागं केलं तर चिमणी लावली होती, कंदिले नव्हता, अशी रॉकेलची चिमणी असल्यासारखी. तेलाचा दिवा होता, गोड्या तेलाचा, आणि त्या गोड्या तेलाच्या दिव्यामध्ये आईचा पुसटसा चेहरा आठवतो. मी जागा झालो आणि डोळे किलकिले करून आईचा चेहरा मी पाहिला आणि पुन्हा झोपी गेलो. तेवढंच मला आठवतं. आणि सकाळी 6-7 वाजता गावची बातमी जाते आमच्या अक्कांच्या सासरवाडीला तिथं. आणि अक्का फार उंचापुरा, म्हणजे 100 किलोचं पोतं सहज उचलायचं, एवढं अतिशय भव्य दिव्य असं व्यक्तिमत्व. आणि अक्का आल्या आणि आमच्या समोर तिथं त्या वाड्याच्या तिथून कोपऱ्याहून येताना मला दिसतात. त्या आल्या, मग सगळं अर्थात विधी झाला. मला तर झोप लागलेली होती. उठवलं नंतर आमच्या लेकरांना. आणि सकाळी जो काही विधी असतो आपला, त्या वैकुंठ गमनाचा सोहळा म्हणा, चितेचं ते स्वरूप, त्या गोष्टी मला दिसतात अजूनही. आम्ही लहान होतो पण कुठेतरी गर्दीमध्ये असायचो. आणि अक्कांचं तिथं जेव्हा आईचं निधन झालं, त्यांना चितेवर रचलं गेलं. त्यांचं चिता अग्नी दिला गेला. परंतु तुम्हाला माहिती आहे की आपल्या सनातन धर्माप्रमाणे, हिंदू रीतीप्रमाणे 3ऱ्या दिवशी राख सावरण्याचा कार्यक्रम असतो. चिताभस्म ते राख पंढरपूरला किंवा गोदावरीला नेऊन टाकण्याची प्रथा असते. परंतु त्याच वेळा तिथं एक पिंड ठेवले जातात. तांदळाचा असा हे करून त्याची पूजा केली जाते. आणि कल्पना आपल्याकडं असा एक मनातली भावना आहे की त्यावेळेला ती जी व्यक्ती गेलेली आहे त्याचा आत्मा परत येतो त्या कावळ्याच्या रूपामध्ये आणि त्या पिंडाला शिवतो, म्हणजे चोचीने देते. आणि जेव्हा तो पिंडाला स्पर्श करतो तेव्हा तो आत्मा मुक्त झाला, पुढच्या प्रवासाला गेला, अशी आपल्याकडं कल्पना आहे. खरी खोटी त्याला अर्थ आहे का नाही हे ज्याच्याने विचार करावा, पण त्याला काय अर्थ आहे स्पेसिफिकली. आणि योग असा की 15-20 कावळे, तिथं लिंबाचं झाड आहे एक, त्याच्यावर बसलेले आहेत. पण 1 तास, सव्वा तास झाला तरी एकही कावळा खाली यायला तयार नाही. आता कावळा एकही खाली येत नाही, स्पर्शच करत नाही पिंडाला.
सगळे लोक प्रार्थना करतात, माय तू काळजी करू नको, तुझ्या लेकराचा मी भलं करू, त्यांना त्रास देणार नाही. तुळशीराम, अक्का, अण्णा सगळे आम्ही असो, विश्वनाथ, या सगळ्यांची काळजी करू, तू त्याच्याबद्दल काळजी करू नको, तू एकदा स्पर्श करून आम्हाला मार्ग दाखव वगैरे वगैरे. काही केल्या हे होत नाही. आणि अशा वेळेला खरा अक्कांचा आमच्या जीवनातला प्रवेश तिथून सुरू होतो. अशा वेळेला अक्का म्हणजे सर्वात मोठी कन्या, प्रयाग अक्का, चंद्रभागा, शशिकला, पंचफुला, तुळशीराम, त्यांचं लग्न झालं होतं. लग्न झालं होतं. आणि या सर्वांचा सांभाळ करण्याबद्दलचा संकल्प. आणि अक्काने पाहिलं की काही केलं आपल्या वडिलाची, आजी आजोबांची परीक्षा, ही परीक्षा गाव बघतं आहे सर्व. आणि सरस्वती मातेचा आत्मा यांच्यावर कुणावर विश्वास ठेवायला तयार नाही. आणि अक्का अचानक त्या स्त्रिया रडत बसल्या होत्या. त्या ग्रुपमधून अक्काबाई उठल्या, तर फार धिप्पाड सुंदर देखणं रूप असं. उठल्या, त्या चितेच्या जवळ गेल्या. ते पिंड मांडलेले होते. त्या चितेच्या जवळ गेल्या आणि ते चिताभस्म हाताने पुसून घेतलं असं जमिनीवरचं. आणि काय केलं पहिलं तर कपाळाचं सौभाग्यानं कुंकू म्हणतात आपल्याकडं, ते पुसून टाकलं. तर लोकांना वाटलं काय वेळ लागला काय पुरला, स्वतः आहे वय, लग्न झालेलं आहे आणि त्याचं सौभाग्याचं लेणं मानतात, ते कुंकू पुसून टाकलं आणि राख फासली कपाळावर. उभ्या राहिल्या आणि त्यांचे मालक म्हणा किंवा पतिराज उभे होते गर्दीत, कुठंतरी मागे बसलेले होते. त्यांना बोलवून घेतलं म्हणे, बाबा आजपासून मी संन्यासी झाले. माझा विश्वनाथ, काशीराम, तुळशीराम या भगिनी हाच माझा संसार. ज्ञानोबा, तुकोबा आणि पंडितचा पांडुरंग हाच माझा संसार, हेच माझं जीवन. तुम्ही परत माझ्या वडिलांच्या दारात येऊ नका. तुम्ही दुसरं लग्न करा. शब्द पहा, स्वतः की तुम्ही दुसरं लग्न करा, संसार थाटा. ही जमीन, जायदाद, पैसा जेवढा असेल ते तुम्हाला लखला, मला त्यातला 1 रुपयासुद्धा नको. फक्त माझ्या दारात परत यायचं नाही, माझ्या वडिलांच्या दारात. असं म्हणून ते पुन्हा राग घेऊन अंगाला फासली आहे. आणि त्यावेळेला बरोबर 2-4 कावळे खाली उतरले आणि पिंड शिवला गेला. आता याचं उत्तर, याचं स्वरूप, याचं कारण असं घडू शकतं का, होऊ शकतं का? पण जे घडलं ते हे आहे. आणि ते झाल्यानंतर मग सगळ्यांनी निश्वास सोडला. त्यांचे पतिराज निघून गेले, पाहुणे निघून गेले आणि आमच्या जीवनाचा खरा प्रवास सुरू झाला. तेव्हापासून जवळजवळ 50 वर्ष, 40 ते 50 वर्ष अक्काने एकभुक्त राहून एकदाच अन्न खायचं थोडंसं, कधी जास्त अन्न खायचं नाही, दूध खायचं नाही, तूप खायचं नाही, असं वर्तस्थपणे राहून पूर्णपणे काय केलं तर माझा विश्वनाथ मोठा व्हावा. वा, म्हणजे माझ्याकडे. होय होय. आणि मग शिक्षण, मग त्यातला पुढचा प्रवास. आपला शैक्षणिक प्रवासाचा जो नाही, यातला संजयजी मी एक वाक्य सांगतो मुद्दा, की आत्ता कळतं मला थोडंसं, तेव्हा कळत नव्हतं. पण त्यांनी केलेलं त्याग आणि समर्पण हे 2 शब्द आहेत. भारतीय संस्कृतीचं इतकं सुंदर वर्णन असू शकत नाही. समर्पण आणि त्याग, जी परिसीमेचा त्याग. जेव्हा पतीला त्याने सांगितले की तुम्ही जा, दुसरं लग्न करा आणि संपत्ती तुम्हाला, हे शब्द सहसा कुठं उठणार नाहीत. आणि तेव्हापासून प्रवास सुरू झाला आणि आळंदी देहू याची वारी सुरू झाली. आणि आळंदीचा रस्ता खरं म्हणजे आमच्या भगिनीने अक्कामुळं दाखवला गेला, वडिलांच्यामुळं आहे. पण अक्काने जे केलं त्याच्यातून मला तो रस्ता दिसला. आणि हा ज्ञानप्रकाश ज्याला म्हणतो आपण, खरे हाच आपल्या या सलग काही भागांचा संवाद जो आपण करत आहोत, त्याच्या पाठीमागचा हेतू हाच आहे की याचं मूळ जे आहे ते तुमच्या नकळत घडलेल्या संस्कारांचा परिणाम आता वास्तुरूपानं किंवा घाट रूपानं असा सातत्यानं दिसतो मनामध्ये, सातत्यानं. त्यामुळे कॉलेजचं शिक्षण, महाविद्यालयाचं शिक्षण, कारण आश्चर्य असं वाटत राहतं सतत की शेतकरी कुटुंबामध्ये अन्य कोणीही शिक्षणाच्या मार्गावरती गेलेलं नाही. एकच घरामधला मुलगा हा शिक्षणाच्या मार्गावरती इतक्या
मोठ्या प्रमाणावरती पुढे मोठा होतो की तो शिक्षणाचा मार्गही मोठा करतो. जी काय पायवाट असेल तुमची 18 किलोमीटर जायची तर हे SSC नंतरचं काय घटना आहेत? संजयजी, खरं म्हणजे मी माझ्या गावामध्ये 7वी पास झालेला मी, मॅट्रिक पुढे 10वी 11वी झालेला तेही पहिला मी, अशा घटना घडत राहिल्या. आणि तिथून मी जेव्हा माढ्याला आलो आणि हे सर्व झाल्यानंतर असं ध्यानात येतं की मी जेव्हा SSCला होतो तेव्हा पुन्हा माझं सुदैवाने मी पहिला क्रमांक आला बार्शीमध्ये शाळेमध्ये. आणि खरं म्हणजे माझे धाकटे बंधू, त्यांना आम्ही नाना म्हणतो, काशराम, अतिशय म्हणजे हे प्रेम जे आहे अण्णा, नाना आणि मी स्वतः, मला माहीत नाही, खूप लोक वर्णन करतात, ब्रह्मा विष्णू महेश असं काही म्हणतील, काही करतील, वर्णनं करतील, पण इतकं म्हणजे 30-40 वर्षाच्या वयापर्यंत आम्ही अजूनही एका ताटात जेवतो दोघं भाऊ, असे ते बंधू. तर त्यांनी मला एकदा प्रश्न विचारला, ते स्वतः शिकले नाहीत, अतिशय बुद्धिमान, एका तासामध्ये पेपर सोडून बाहेर पडायचे, पण 3री-4थीला शाळा सोडून दिली आणि गावची शेती, घरदार याच्यामध्ये वाहून घेतलं. त्यांच्यामुळं आत्ता सर्व वैभव जे आहे आमचं गावाकडचं. त्यावेळचं स्वप्न काय व्हायचं होतं? तेच सांगायचं की नानांनी मला असं विचारलं एकदा, मी रानात शेतामध्ये उन्हाळ्याचे दिवस होते आणि खताची गाडी घेऊन मी गेलो होतो, तर नानांनी मला मलक नावाचं शेत आहे तिथं प्रश्न विचारला, काय रे तू एवढा शिकायला लागला, शिकणार, मोठा झाला, मग पुढे काय होणार आहे तू? तर तेव्हा याची एक प्रथा होती आमच्या खेड्यापाड्यामध्ये की मामलेदार होणं किंवा फौजदार होणं हे फार मोठं मानलं जायचं, फौजदार. तर मी म्हटलं मला फौजदार व्हायचं आहे. तर मला नानांना फार अभ्यास नव्हता, पण ते मला एक बोलून गेले शब्द की अरे फौजदार मामलेदार सोड रे, कलेक्टर होणे, कलेक्टर. वा. तर आता कलेक्टर मी आता ना, तर त्यांना विचारलं काय विषय, तर म्हणजे जिल्ह्याचा राजा असतो म्हणे, जिल्ह्याचा राजा असतो. बरं सर, इथे आपण हा जो मुद्दा आहे कलेक्टर होण्याचा अंमल थांबूयात. आणि दर्शको, विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ यांच्याशी आपला संवाद सुरू आहे. आणि मी याला आत्मनिवेदन म्हणतो, कारण त्यांच्या संपूर्ण चरित्रामध्ये असलेल्या परमेश्वराचं जे स्थान आहे ते भक्तिरूपातलं आहे आणि नवविधा भक्तीमधला हा शेवटचा टप्पा आहे. आणि त्यामुळे हे आत्मनिवेदन आपल्यासमोर सुरू आहे. एक थोडंसं थांबून आपण पुन्हा एकदा कलेक्टर या शब्दावरून पुन्हा सुरू करू. तोपर्यंत विश्रांती.